छत्रपती शिवाजी महाराज दयाळू होते, पण कधीही दुर्बल नव्हते. ते शत्रूच्या स्त्रिया आणि सामान्य प्रजेला संरक्षण देत, पराभूत शत्रूलाही सन्मानाने वागवत. पण ही दया सामर्थ्यावर उभी होती, कारण महाराजांना माहीत होतं, जर दयेच्या मागे ताकद नसेल तर ती दया समजली जात नाही, ती कमजोरी समजली जाते. महाराजांनी आधी स्वराज्य मजबूत केलं, किल्ले, सैन्य, शिस्त, रणनीती आणि मग दयेचा हात पुढे केला. म्हणूनच त्यांची दया कृतज्ञता निर्माण करायची आणि शत्रूही पुन्हा डोलेवर करून पाहायची हिंमत करत नव्हता. जर महाराज सामर्थ्याशिवाय दया दाखवत असते तर स्वराज्य टिकून राहिलं नसतं आणि शोषण थांबलं नसतं. म्हणूनच लक्षात ठेवा, दयाळूपणा पण आधी स्वतःला सक्षम करा, कारण ताकदीशिवायची दया सन्मान मिळवत नाही, ती संधी देते शोषणाची. जय शिवराय.